जनतेचा आशीर्वाद व विश्वासावरच मैदानात उतरलो. ज्येष्ठ नेते नागनाथ भाऊ क्षीरसागर. मोहोळ तालुक्यातील जनतेचे आशीर्वाद व विश्वासावरच आपण अपक्ष म्हणून अर्ज दाखल केल्याची प्रतिक्रिया नागनाथ भाऊ क्षीरसागर यांनी दिली आहे. आज 29 ऑक्टोबर रोजी मोहोळ तहसील कार्यालय येथे समर्थकासह अपक्ष अर्ज दाखल केला आहे. नागनाथ भाऊ क्षीरसागर यांनी पंढरपूर लोकसभा मतदारसंघातून 2 वेळा निवडणूक लढवली तर मोहोळ विधानसभा मतदारसंघातून 3 वेळा निवडणूक लढवली आहे. नागनाथ भाऊ यांना मानणारा मोहोळ मतदारसंघामध्ये मोठा वर्ग आहे. मोहोळ विधानसभा मतदारसंघातून क्षीरसागर कुटुंबियांना तुतारीकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे खास कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव नागनाथ भाऊ ही निवडणूक लढवत आहेत. जनतेचे प्रेम, आशीर्वाद आणि विश्वासावर आपण मैदानात उतरलो आहोत. हीच मायबाप जनता जनसेवेची संधी देईल हा ठाम विश्वास आहे. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं उमेदवारांच्या नामनिर्देशन पत्रावरती हरकती घेण्याचा आज दिवस होता. तर एकंदरीत काय घटना घडल्या ते आपण या ठिकाणी सर्व पत्रकार बांधवांना या मोहोळ विधानसभा क्षेत्रामध्ये गेली 30 वर्ष माझे वडील नागनाथ क्षीरसागर आणि माझे चुलते संजय क्षीरसागर हे सातत्याने इथं निवडणुका लढतात, जनतेचे सेवा करतात. या विधानसभा क्षेत्रामध्ये आजच्या घडीला जे महायुतीचे उमेदवार यशवंत विठ्ठल माने यांच्यावरती माझे वडील नागनाथ क्षीरसागर यांच्या वतीनं मी त्यांचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी मी त्यांच्या जाती संदर्भामध्ये काही ऑब्जेक्शन घेतलेत. त्यांचा पूरक अर्ज श्रीकांत हनुमंत माने त्यांच्या भावाचा मुलगा त्याच्या संदर्भात काही ऑब्जेक्शन घेतलेत. खूप सारे याच्यामध्ये कायदेशीर विषय आहेत. मी सगळ्याच गोष्टी तुम्हाला सांगण्यापेक्षा आमचे जे ज्येष्ठ विधिज्ञ आहेत ॲडव्होकेट अमरीश कोले यानंतर पुढे तुम्हाला सर्व काही सांगतील. त्याच्यानंतर लास्ट मी तुम्हाला माझा मुद्दा मी किंवा माझे वडील नागनाथ क्षीरसागर आणि संजय क्षीरसागर सांगतील. जे उमेदवार आहेत यशवंत विठ्ठल माने आणि श्रीकांत हनुमंत माने हे दोघेजण पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील शेळगाव इथले रहिवासी आहेत. त्यांनी मोहोळ विधानसभा मतदारसंघ जो अनुसूचित जातीसाठी राखीव आहे तिथे उमेदवारी नामनिर्देशन अर्ज भरलेला आहे. कैकाडी एक अशी जात आहे ज्याला महाराष्ट्रामध्ये 2 दर्जे आहेत. एक विदर्भातील 8 जिल्ह्यांमध्ये अनुसूचित जातीचा दर्जा आहे आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये त्याला विमुक्त जातीचा दर्जा आहे. आणि हे ज्या जिल्ह्यामध्ये जन्मले आणि ज्या जिल्ह्यातून ते निवडणूक लढवू इच्छित आहेत त्या दोन्ही ठिकाणी त्या दोन्ही जिल्ह्यांमध्ये कैकाडी जातीला हा विमुक्त जातीचा दर्जा आहे. त्यामुळे विमुक्त जाती संवर्गातील हे दोघं उमेदवार असल्यामुळे त्यांना अनुसूचित जाती संवर्गासाठी आरक्षित असलेल्या पदावर निवडणूक लढवता येत नाही. मुळात या दोघांनी खोटा रहिवास दाखवून विदर्भातून बोगस दाखला आणलेला आहे. त्या संदर्भातील न्यायालयीन लढाई उच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे स्थगिती आदेश नसल्यामुळे आम्ही त्याबद्दलचा कुठलाही मुख्य आक्षेपाचा मुद्दा घेतलेला नाही. परंतु आम्ही ह्या यशवंत मानेचा भाऊ हनुमंत माने हा कशा पद्धतीने दोन्ही जाती संवर्गातील दाखले आजही बाळगून आहे आणि त्यांनी त्याच्या मुलाला 2010ला अनुसूचित जाती संवर्गातून स्वतः वैधता प्रमाणपत्र घेतल्यानंतर 2013ला मुलीसाठी पुन्हा विमुक्त जाती संवर्गातून जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र मिळवले. त्या जातीचा दाखल्यावर त्या मुलीने रयत शिक्षण संस्थेमध्ये नोकरी मिळवली. म्हणजे हे माने कुटुंबीय त्यांच्या सोयीनुसार अनुसूचित जातीचा दाखला देखील वापरतात, विमुक्त जातीचा दाखला देखील वापरतात. आणि आम्ही तक्रारी केल्यानंतर आम्ही उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर ते दोन्ही विमुक्त जाती संवर्गातील दाखले परत करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. जो प्रयत्न जात पडताळणी समितीने हाणून पाडला त्याविरुद्ध त्यांची उच्च न्यायालयामध्ये त्यांची देखील याचिका चालू आहे. हे सगळे प्रकरणं ज्यांच्या जाती संदर्भातील उच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचं वादापुरतं आपण त्याचं सर्टिफिकेट अनुसूचित जातीचं जरी ग्राह्य धरलं तरी तो ज्या ठिकाणी मतदार आहे ज्या विधानसभा मतदार क्षेत्रामध्ये त्याचं मतदान आहे माने कुटुंबाचं तिथं या जातीला विमुक्त जातीचा दर्जा असल्यामुळे ती व्यक्ती अनुसूचित जाती संवर्गातून अर्ज भरू शकत नाही. कायद्यातील तरतूद आणि सर्वोच्च न्यायालयाचा न्याय निवाडा या दोन्हीचा अभ्यास करता आमचा असा ठाम विश्वास आहे की त्या दोघांचाही उमेदवारी नामनिर्देशन अर्ज सक्षम अधिकारी बाद करतील. तुमची प्रमुख भूमिका काय आहे याच्या पाठीमागे? आमची प्रमुख भूमिका या ठिकाणी ही आहे की संबंधित जे माने कुटुंब आहे ह्याच्या जातीबद्दल माझं कुठलंच ऑब्जेक्शन नाही. ते कैकाडीच आहेत. कैकाडी ही जात महाराष्ट्रामध्ये फक्त अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, नागपूर, वर्धा, यवतमाळ जिल्हे हे 7 जिल्हे पूर्ण
व राजुरा तालुका सोडून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये येते, तर कैकाडी जाती तिथं एसीत आहे, जी 1961 पूर्वी हे 7 जिल्हे 8 जिल्हे जे होते ते मध्य प्रदेशामध्ये होते. ते मध्य प्रदेशातून इकडे आलेले असल्यामुळे महाराष्ट्रातील देश स्वतंत्र झाल्यापासून ही जात ही विमुक्त जातीमध्येच आहे. त्यामुळे या जातीचा स्टेटस विमुक्त आहे. मी अजून एक तुम्हाला या ठिकाणी माहिती सांगतो की जरी यशवंत माने या 8 जिल्ह्यामध्ये जरी जाऊन उभा राहिले आणि त्यांचं जर मतदान मुंडेवाडीला असेल तरी तिथं सुद्धा त्यांचा अर्ज टिकत नाही. त्यांचा मतदानाचा अधिकार बी त्याच 8 जिल्ह्यात पाहिजे आणि त्यांचं मतदारसंघही तिथंच पाहिजे. त्यांचा मतदारसंघ हा, कारण या तालुक्यामध्ये या विधानसभा क्षेत्रामध्ये कैकाडी ही जात विमुक्त जातीमध्ये येते. त्यामुळे इथं त्यांना अर्जच भरता येत नाही. थोड्या वेळ त्यांचं एससीचं प्रमाणपत्र आपण ग्राह्य धरू, वादापुरतं ते बाजूला ठेवू. त्यामुळे मला सांगणं आहे की अख्खच्या अख्ख हे जे कुटुंब आहे ह्यांच्या घरात कैकाडी जातीचे विजेचे बी वैधता प्रमाणपत्र आहेत. ह्यांच्या घरात 2-2 स्टेटस वापरतात. इतकी फॅब्रिकेटेड कुटुंब आहे, इतके फॅब्रिकेटेड म्हणजे इतकं खोटारडे कुटुंब आहे की या कुटुंबातल्या सर्व सदस्यांनी असले 2-2 जातीचे दाखले काढलेले. आणि एखाद्याला असं कसं होऊ शकतो, आज माझं नाव सोमेश क्षीरसागर आहे, माझं एक स्टेटस आहे, उद्या मी माझं नाव देवेंद्र फडणवीस सांगू शकतो का, माझं नाव मी उद्धव ठाकरे सांगू शकतो का? काहीतरी एकच नाव असेल ना. मला एकदा माझं नाव सोमेश क्षीरसागर आहे म्हणलं तर मी सोमेश क्षीरसागरच राहणार आहे. 4-4 नावं घेऊन मी कसं फिरू शकतो? आणि हे कुटुंब ह्या राज्यामध्ये एक कैकाडी जातीचं विमुक्त जातीचं प्रमाणपत्र घेऊन फिरतंय आणि ह्याच राज्यामध्ये हे कुटुंब कैकाडी अनुसूचित जातीचं घेऊन फिरतंय. ह्या यशवंत मानेचे जे पूरक अर्ज आहेत श्रीकांत माने यांच्या भगिनी, त्यांच्याकडे 2013ला विजेचं विमुक्त जात प्रमाणपत्र वैधता प्रमाणपत्र आहे. त्यांच्या वडिलांकडे 2006 मध्ये विमुक्त जातीचं जात वैधता प्रमाणपत्र आहे. 9 साली त्यांनी मी एससी, म्हणजे सगळं लपवालपी ते जाऊ द्या. आदरणीय उमेदवार आमदार विकासरत्न 3000 कोटीचे करते धरते, त्यांच्याकडे 1985ला त्यांनी विमुक्त जातीचं इंदापूर तहसीलमधनं जातीचा दाखला काढला. 1992 साली गप्पा बसा जरा 1992-93 साली त्यांनी कॉलेज जीवनामध्ये शिष्यवृत्ती घेतली. ते सर्टिफिकेट त्यांचं त्या ठिकाणी फायनल झालं. त्यानंतर त्यांनी ते लपून 2009ला एससीचं प्रमाणपत्र बुलढाण्याला जाऊन काढलं. ते त्यांना काढता येत नाही. प्रणव लाड केसमध्ये माननीय उच्च न्यायालय शुक्रे साहेबांचं जजमेंट आहे की तुमच्याकडे जरी खरे पुरावे जरी आले, तुम्ही एखादं स्टेटमेंट घेतलं असेल, एखादं जातीचा दाखला घेतलाय, तो स्टेटस आहे आणि तो वापरला असेल तर पुन्हा तुम्हाला कायदेशीरदृष्ट्या दुसरी जात घेता येत नाही. 2-2 जाती एका राज्यात तुम्हाला धारण करता येत नाही. या सर्व ग्राउंडवरती हे आदरणीय यशवंत माने आणि त्यांचे पुतणे श्रीकांत माने म्हणजे पूरक अर्ज, म्हणजे यशवंत मानेंचा जर अर्ज बाद झाला तर घड्याळ चिन्ह त्यांच्या पुतण्याला मिळेल. हे दोघांचेही अर्ज बाद होत आहेत. या ठिकाणी आम्हाला न्यायदेवतेवरती, या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी आणि बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलंय ह्याच्यावरती मला पूर्ण. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या AJ 24 तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.